आई, मी तुला सतत सांगते की मला इतक्यात लग्न करायचे नाही. मला पुढे शिकायचे आहे. आईजवळ जात सुमीराने प्रेमाने तिला समजावून सांगितले. सुमीरा बाळा, नाव ठेवण्यासारखे मुलात काय आहे? तो चांगला अभियंता आहे. मोठ्या घरातला आहे. तुझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा आहे. चांगले कमावतो. त्याच्या घरात एक आवाज दिला की नोकर सेवेला हात जोडून हजर राहतात. इतक्या सुयोग्य मुलाचे स्थळ तुझ्यासाठी स्वतःहून आले आहे. नाराजीच्या सुरात सुमीराच्या गालावर हाताने हलकेसे थोपटत आईने सांगितले. आईच्या गळ्याला बिलगून सुमीरा म्हणाली, माझ्या लाडक्या आई, मला मोठे होण्यासाठी अजून पुढे शिकायचे आहे. मला चांगली शिक्षिका व्हायची आहे. सुमीरा आईचे मन वळवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करत होती. कारण आईने नकार दिला तरच हे लग्न टाळता आले असते. सुमीरा, तू एकदा त्या मुलाला भेटून तर बघ. सुमीराला विचारमग्न झालेलं पाहून आई म्हणाली. सुमीरा गोरपान, उंच, सडपातळ शरीरयष्टी असलेली देखणी तरुणी होती. संगीत विशामध्ये तिने दिलेल्या योगदानाबद्दल तिला सुवर्णपदक मिळाले होते. तिचे शेजारी, ओळखीचे, नातेवाईक इत्यादी सर्व तिच्या सुंदर व्यक्तिमत्वाचे आणि हसतमुख स्वभावाचे सतत कौतुक करत. आईचे ऐकून सुमीरा एके दिवशी सुमित नावाच्या मुलाला भेटली. तो तिला सुंदर वाटला. तो रुबाबदार व्यक्तिमत्वाचा तरुण होता. 2-4 भेटीनंतर सुमीराला सुमित आवडला. याच दरम्यान योगायोगाने सुमीराला विद्यालयात प्राध्यापिकेची नोकरी मिळाली. सर्वांना हा सुमितचा पायगुण वाटला. साखरपुडा करूनच सुमीराने नोकरीची सुरुवात करावी असे तिच्या आईवडिलांचे म्हणणे होते. अखेर त्यांचे मन राखण्यासाठी तिने साखरपुड्याला होकार दिला. सुमीरा नोकरीत रुजू होण्यापूर्वी तिचा थाटामाटात साखरपुडा झाला. सुंदर आयुष्याची अनेक रंगीबेरंगी स्वप्ने मनात घेऊन सुमीराने नोकरीसाठी विद्यालय गाठले. नोकरीत रुजू झाल्यावर ती दिल्लीत एका सोसायटीच्या फ्लॅटमध्ये राहत होती. साखरपुडा झाल्यामुळे सुमित कामानिमित्त दिल्लीला आल्यावर सुमीराला भेटायचा. आता सुमीरा आणि सुमितमध्ये जवळचे नाते निर्माण होऊ लागले होते. सुमीराच्या लक्षात आले की सुमितमध्ये शिष्टाचार आणि नम्रता असे संस्कारक्षम गुण फारच कमी आहेत. तिने अनेकदा सुमितला फोनवर त्याचे म्हणणे पटवून देण्यासाठी समोरच्या व्यक्तीला ओरडताना ऐकले होते. सुमीरासोबत असतानाही सुमित कसलाही तमा न बाळगता फोनवर शिवीगाळ करायचा. सुमीरा आधुनिक आणि प्रगल्भ विचारांना मानणारी, सुसंस्कृत आणि मृदुलभाषी मुलगी होती. परंपरा, रीतिरिवाज जपण्यास ती आपली भारतीय संस्कृती सभ्यतेचे स्वरूप मानायची. एके दिवशी सुमीरा खरेदी करून सोसायटीत शिरली. तिच्या दोन्ही हातात सामान होते. उंच टाकांच्या चपलांनी तोल गेला आणि ती खाली पडली. अगं, तुला खूप लागले आहे. मी तुझ्या सर्व वस्तू उचलतो. एका मुलाने आवाज ऐकून ती गोंधळली. त्या मुलाने आपल्या खांद्यावर तिचा हात ठेवून तिला आधार दिला. चल, मी तुला तुझ्या खोलीपर्यंत सोडतो. ती गुपचूप लंगडत त्याच्यासोबत गेली. टेबलावर सर्व वस्तू ठेवत मुलगा म्हणाला, मी प्रथमोपचार पेटी आणून तुला पट्टी बांधतो. आता तो मुलगा पट्टी बांधत होता. तिने आतापर्यंत स्वतःला खूप सांभाळले होते. खोलीत एका अनोळखी मुलाच्या हातात आपला हात बघून सुमीराच्या मनात भारतीय संस्कृती आणि परंपरा जागृत झाल्या. तो मुलगा मात्र अगदी सहजतेने तिच्या हाताला मलम लावून पट्टी बांधत होता. त्याच्या स्पर्शामुळे ती अस्वस्थ झाली. तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आता तू आराम कर, मी चहा बनवतो. थोड्याच वेळात त्याने ट्रेमध्ये चहा आणि बिस्किटे आणली. दोघेही काही वेळ एकमेकांच्या कुटुंबाबद्दल बोलत राहिले. निघताना सुमीराकडे रोखून पाहत त्याने आपला फ्लॅट नंबर तिला दिला आणि म्हणाला, काही गरज असेल तर मला कळव. अजिबात संकोच करू नकोस. तिचा मुरगळलेला पाय बरा होईपर्यंत तो रोज तिच्यासाठी चहा बनवायचा. कधी सँडविच आणायचा. मग दोघे एकत्र जेवायचे. सुमीराच्या मनाला प्रेम होते. एक अनोखी हळुवार स्पर्श हृदयात घुमू लागला होता. तिला तिचे घर, समाजाने आखून दिलेल्या मर्यादा माहीत होत्या. संस्कार बंधनात स्वतःला बांधून घेतलेले असतानाही अनोळखी प्रेमाचा स्पर्श तिला खुणावत होता. सुमित सोबत असताना तिला कधीच असा स्पर्श आपलेपणा
जाणवला नव्हता. सुमीराच्या हृदयात वैभवसाठी प्रेम भावना निर्माण झाली होती. वैभव तिची खूप आपलेपणाने काळजी घेत होता. वैभव सोबत असल्यामुळे तिला कोणत्याही प्रकारची अडचण आली नाही. आता तर ती बरी होऊन महाविद्यालयातही जाऊ लागली होती. रात्रीचे 8 वाजले होते. गुलाबी रंगाच्या कॉपरीसोबत मॅचिंग टॉप घातलेली सुमीरा काळ्याभोर ढगांमध्ये दिसणाऱ्या शुभ्र चांदणीसारखी सुंदर दिसत होती. तिने मॅचिंग कानातल्यासोबत गळ्यात बारीक मोत्याची माळ घातली होती. आज ती खूपच आनंदी होती. ती स्वयंपाकघरात जाणार तितक्यात दरवाजाची घंटा वाजली. तिने दार उघडले. समोर सुमित होता. "अरे तू? " सुमितला असे अचानक आलेले पाहून तिला आश्चर्य वाटले. "हो माझ्या प्रिये, तुझा सुमित. " असे म्हणत सुमितने तिला हातात उचलून 3-4 गिरक्या घेतल्या. "आज तू खूपच सुंदर दिसतेस. कोणाला घायाळ करणार आहेस? " सुमितने प्रेमाने विचारत तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. मद्याच्या वासाने सुमीराला कसेतरी झाले. ती लगेच त्याच्यापासून दूर झाली. सुमितने पुढे जात तिचा हात पकडला. तिने तो सोडवून पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण सुमितच्या पकडीतून तो सुटू शकला नाही. सुमित तिच्यावर जबरदस्ती करू लागला. अचानक अशा परिस्थितीला सामोरे जावे लागेल याची तिने स्वप्नातही कल्पना केली नव्हती. सुमीराचे तन आणि मन सुन्न झाले. सुमितच्या मिठीतून कसेबसे स्वतःला सोडवत तिने दरवाजा उघडला आणि म्हणाली, "सुमित, तू शुद्धीत नाहीयेस. जा आता निघ आणि उद्या ये. " "का? उद्या का? जे काही व्हायचे आहे ते आजच होऊ दे. लवकरच आपले लग्न होणार आहे. तू माझीच आहेस. " "लग्न होणार आहे? झाले तर नाही ना? या क्षणी मला तुझ्याशी काहीच बोलायचे नाही. कृपा करून इथून निघून जा. " सुमीराने शांत स्वरात त्याला समजविण्याचा प्रयत्न केला, पण सुमितने तिचे ऐकले नाही. पुरुषत्व जागे झालेला आणि मद्याच्या नशेत धुंद असलेला सुमित तिच्या आतील जनावर हिंसक झाले होते. आपली इच्छा पूर्ण होत नसल्याचे पाहून सुमित बेभान झाला होता. त्याच्या हाताला सुमीराचा टॉप लागला. सुमित बळजबरीने तो खेचून आपल्यामुळे तो फाटत गेला. "मूर्ख मुली, तुझी इतकी हिंमत झालीच कशी? तू मला नाही म्हणतेस? अगं, तुझ्यासारख्या 50 मुली माझ्या मागे फिरतात. तू स्वतःला काय समजतेस? मी ज्या वस्तूवर हात ठेवतो ती माझी होते. " नशेत धुंद असलेल्या सुमितची जीभ घसरली होती. तो सुमीराला पकडण्यासाठी गेला, मात्र मद्यधुंद असल्याने पकडला. आपल्या चारित्र्यावर हल्ला होत असल्याचे पाहून सुमीरा जणू रणचंडी झाली. न जाणो तिच्यात एवढी ताकद कुठून आली की पटकन टेबलावर ठेवलेला चाकू हातात घेऊन लटपटणाऱ्या सुमितला तिने पूर्ण ताकदीनिशी बाहेर ढकलले आणि लगेच दरवाजा बंद केला. समीर बराच वेळ दाराबाहेर आवाज देत राहिला, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. तिचे अश्रू थांबत नव्हते. स्वतःला सावरत ती हताशपणे पलंगावर पडली. तिला वाटले सुमितचे हात तिला पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचवेळी वैभवचा चेहरा तिच्यासमोर तरळला. त्या दोघांमध्ये जमीन आसमानाचा फरक. मोबाईलची रिंग वाजली. बघायची इच्छा नसतानाही तिने बघितले, तर आईचा फोन होता. आई आनंदाने म्हणाली, "बाळा, सकाळी तुझ्या वडिलांना सुमितच्या वडिलांचा फोन आला होता. त्यांना याच महिन्यात तुमचे लग्न लावून द्यायचे आहे. पुढच्या महिन्यात सुमित परदेशी जाणार आहे, त्यामुळे त्यांना लग्नाची घाई आहे. " "नाही आई, नाही. मी सुमितशी लग्न करणार नाही. मला त्याचे तोंडही पाहायचे नाही. सुमितसोबत लग्नाच्या बेडीत मला अडकवू नकोस. मी जगू शकणार नाही. " असे सांगत ती रडू लागली. आईने काळजीच्या स्वरात विचारले, "आई, इकडे खूप काही घडून गेलंय. " असे म्हणत तिने आईला रात्रीचा संपूर्ण प्रसंग सांगितला. आई पत्नीचे मन जिंकण्यासाठी पती तिच्या भावनांना महत्त्व देतो, पण सुमितमध्ये मला फक्त वासना दिसली. त्याला फक्त माझे शरीर हवे होते, जे त्याला बळजबरीने मिळवून त्याच्या पुरुषत्वावर शिक्कामोर्तब करायचे होते. त्याला माझ्या भावनांशी काही देणंघेणं नाही. सुमित माझ्या जीवनरूपी नौकेचा किनारा, माझे सर्वस्व कधीच होऊ शकत नाही. असे म्हणत ती लहान मुलासारखी रडू लागली. सत्य ऐकल्यानंतर आईच्या डोळ्यातही सुमित सद्गुणी आणि सुयोग्य जावई असल्याचा खोटा पडदा फाटला होता. ती म्हणाली, "सुमीरा बाळा, तू रडणे थांबव आणि अजिबात काळजी करू नकोस. त्याचा खरा चेहरा लग्नाआधीच आपल्याला दिसला, हे बरे झाले. " आईने सुमीराला धीर दिला. "आजच मी आणि तुझे वडील तुझ्याकडे येतो. आम्ही सर्व सांभाळून घेऊ. " सुमीराने सुटकेचा निःश्वास टाकला आणि फोन ठेवला.
तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा अमूल्य वेळ कथा वाचण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेत.